इथे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मी अशा एका व्यक्तीला आता निमंत्रण देणार आहे. मॅच सुरू व्हायच्या अगोदर आपण एक थोडंसं मनोगत असेल अशा काही व्यक्तीचं, कारण क्रिकेटने त्या व्यक्तीला बरंच काय दिलं, त्यांच्या मित्राला बरंच काय दिलेलं आहे. आणि या स्पर्धेचे असणारे सर्व आदरणीय अंबादास शिरसाट अर्थात अमोल शिरसाट जे आहेत, हे त्यांच्या आयुष्यात किती महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे त्यासाठी आपल्याला त्यांच्याकडे जायचं आहे. तर मी आमचे मुन्ना सर जे आहेत यांना विनंती केली, उमरगा गोविंद युनायटेडचे व्यवस्थापक आणि गोविंद सरांचे अतिशय जवळचे मित्र, तर मुन्ना सरांना विनंती करेल. मुन्ना सर आपण या ठिकाणी यायचे. मॅच एका बाजूला ऑन होणारच आहे, पण विशेष फारसा वेळ न घेता एक प्रश्न तुमच्यासाठी करणार आहे सर, की क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून क्रिकेटमुळे तुम्हाला आणि गोविंद सरांना काय काय मिळालेलं आहे? सर्वप्रथम मी सांगतो की जेव्हा गोविंद सर आजारी होते, एक 40 ते 45 दिवसाचा जो काळ गेला होता, तो काळ इतका कठीण गेला होता. त्यावेळेस अमोल सरांचे कॉल येत होते, सर्वच क्रिकेटरांचे कॉल येत होते, परंतु अमोल सरांचे खास कॉल येत होते. इतकं सांगू शकतो की गोविंद सर हे जे कमबॅक केलेत हे एक क्रिकेटमुळं आणि हे जे त्यांचं फ्रेंड सर्कल आहे त्यांच्यामुळं आणि हे सगळ्यांच्या आशीर्वादामुळं पुन्हा एकदा आपण गोविंद सरांना आणि गोविंद सरांच्या या टीमला पुन्हा एकदा आपण बघू शकलो. मनापासून धन्यवाद सर. खूप सारं बोलण्यासारखं आहे, परंतु मॅच पण एका बाजूला चालू आहे आणि निश्चितच तुमचंही मनापासून कडे स्वागत आहे. थँक्यू व्हेरी मच. परत एकदा आपण जाऊया कॉम्बॉक्समध्ये, जिथे अगदी आपल्याला समवेत मनीष सर आणि सलीमबाई निश्चितप्रमाणे जोडले जाणार आहेत. की मित्र बरं होत असताना डॉक्टरांच्या औषधं एक वेळेस मात्र लवकर बरे करू शकत नाही, पण मित्रांचे कॉल आणि मित्रांचे मॅसेज, मित्रांचं बोलणं एका मित्राला लवकर बरू करू शकतं, हे गोविंद सरांच्या माध्यमातून जाणवलं. ओर टू कॉम्बॉक्स. उलट दिशेने खेळले, फरक नाही पडत लॉजिकचा, खेळ आमचा मॅजिकचा. बॉल सीमारेषा पार, डीप पॉइंट क्लिअर, षटकार. शुक्रिया जी. नमस्कार, सलाम वालेकुम, स्वागत है आप सबका. आप देख रहे हैं सिरसा स्पोर्ट चैंपियन ट्रॉफी 2024-25 की कहानी है. ख्वाब देखा था सबने और ख्वाब को पूरा करने के लिए उतरी है मैदान में टोली. एक तरफ जबरदस्त एज अ बाइकर मैन जिनको कहा जाता है केतन मात्रे, तो दूसरी तरफ टेनिस क्रिकेट वर्ल्ड का भगवान जिनको कहा जाता है कृष्णा लक्ष्मण सातपुते. तो गेंदबाजी में समीर शेख. पहली गेंद पे बहुत कड़क, दूसरी गेंद पे एक कड़क कनेक्शन 6 आया और फुल लेन गेंद थी. अच्छा ये कनेक्शन मिड ऑफ के क्षेत्र में, सिंगल यहां पर लेंगे. पहली गेंद पे 6, उसके बाद में यहां पर सिंगल. समझदारी के साथ में केतन मात्र बीच मैदान में चलते हुए. 3 चेंडूचा खेळ संपलेला आहे. समीर शेख हे गोलंदाज आपण पाहतोय मोबिकेअर स्टार 11 या संघाकडून पहिल्या षटकाची सुरुवात करतायत आणि एका बाजूला बाईक सम्राट ज्यांच्या नावावर 36 बाईक मालिकेवरच्या स्वरूपातल्या आहेत आणि केतन म्हात्रे यांच्या वतीने एक षटकार देखील या अगोदर पाहिला. आणि कृष्णा सातपुते यांचा प्रदीर्घ असा जो कारकिर्दीचा आढावा आपण सातत्याने वेगवेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून घेतो. आणि पाहूया आता या पाथर्डी नगरीमध्ये तसाच तो खेळ प्रेक्षकांना सुखावेल का. स्ट्रायकर एंडला कृष्णा सातपुते ड्राइव्ह केलाय, बॅटच्या टोला कनेक्शन, बॉल पोहोचतोय मिड ऑनला, शतरक्षक पोहोचेल बॉलवर, थ्रो बॉलिंग एंडला एक सिंगल होते, पुढे बॅकअप आहे. दुसरा धावाचा प्रयत्न होईल का, तर नाही. 4 चेंडूचा खेळ संपलेला आहे. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर गोविंद युनायटेड उमरगा संघाची धावसंख्या झाली 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 धावा. एक जबरदस्त खेल यहाँ पर दोनों के बीच में चल रहा है. एक तो देखिए केतन मात्रे एक बड़ा नाम है, दूसरी तरफ अगर देखिए दोनों एक स्टार खिलाड़ी, लेकिन कहते हैं ना कि पहली गेंद सिंगल लिया, बल्लेबाज में फिर से एक बार केतन मात्रे इनको स्ट्राइक दिया. इस बार फ्लैग स्वीप करने की कोशिश है, एफर्ट वहां पर थोड़ा सा कम, थोड़ा सा मौका यहां पर मिला था. वो कहते हैं ना हब चांस है, कन्वर्ट कर लीजिए कैचेस के अंदर, क्योंकि कैचेस विन मैचेस. इतने बड़े खिलाड़ी है, इतने आसानी से आपको मौका देना नहीं चाहते, लेकिन क्या मौका छूटा है सर जी यहाँ पर? नाही, थोडा हार्ड होता, पण विदर्भची टीम जी अहिल्यानगर या परिसरात आलेली आहे आणि तो विदर्भचा क्रिकेटचा खेळ जो मागच्या 4-5 वर्षांमध्ये अगदी सुधारित झालेला आहे, विकसित झालेला आहे. जेव्हा तुम्हाला व्यासपीठ मिळतं तेव्हा तुमच्यातले कलागुण प्रेक्षकांना पाहायला मिळतात आणि त्याचमुळे मोबिकेअर स्टार 11 जी पूर्ण टीम जी विदर्भाला रिप्रेझेंट करते, चांगली सुरुवात समीर शेखच्या वतीनं. एक षटकार आला तरी पुढे सरकले, इनसाइड आउट ॲट हिज बेस्ट. बॉल जाईल लॉंग ऑफ सीमारेषा पार, कडक बेधडक षटकार. थँक्यू. पहिल्या षटकात खेळ संपला, धावसंख्या 15 झाली.
आपण पाहतोय स्पोर्ट्स किंग बुक प्रेझेंट शिरसाट स्पोर्ट्स चॅम्पियन्स ट्रॉफी ऑर्गनाइज्ड बाय शिरसाट स्पोर्ट्स, श्री अंबादासजी शिरसाट, श्री सतीजी शिरसाट, पावर्ड बाय कायनेटिक ग्रीन. Trophy sponsor Balaji Club Rajkot. Ball sponsored by 7070 Sports. Kit partner Savli Creation. Graphic designed by YSI Dubai. Associate sponsors 1x9 Book, Anand Marbles, Rudra Sports, Ratan Urban Cooperative Credit Society Limited. Live streaming by twinsticket.in. Event managed by Ultimate Event Makers LLP. Miss Pallavi Nair and team. बहुत जबरदस्त यहाँ पर ये शॉट आखिरी गेंद पे कदमों का इस्तेमाल करके लॉन्ग ऑफ के ऊपर से जबरदस्त प्रहार यहाँ पर कृष्णा लक्ष्मण सातपुते इनके बल्ले से निकला। पहली ओवर की समाप्ति समीर शेख ने 15 रन खर्च किए, केतन मात्रे 4 गेंदों में 8 रन, एक छक्का इनके बल्ले के साथ में आया है और दूसरी तरफ 2 गेंदों में 7 रन कृष्णा लक्ष्मण सातपुते इनके बल्ले से भी एक छक्का है। तो मुकाबला मोबी केयर स्टार 11 विदर्भ और गोविंद यूनाइटेड के बीच में चल रहा है ये खास मुकाबला। गेंदबाजी में आया है रईस शेख, पहले समीर शेख, अब आया है रईस शेख। बाबूजी अवार्ड मैं महाविद्यालय के एंड की तरफ से सामने केतन मात्रे, ये ऑफ स्टॉप के बाद छोटी गेंद थी, पॉइंट के ऊपर से जबरदस्त ये प्रहार किया है, 1-2 खिलाड़ी गेंद के पीछे और अच्छा स्टॉप यहां पर करते हुए डीजे मास्टर सबर करो, मैदान के अंदर फोकस करो। चौका गया नहीं जनाब, 2 यहां पर मिले। केतन आणि कृष्णाचा फोकस तोच आहे की जास्तीत जास्त वेगानं धावफलक पुढे न्यायला हवा, कारण तितकी चांगली क्लायमॅटिकल कंडिशन फलंदाजांसाठी नाही आहे. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल स्लॅश करताना त्या 2 धावा वसूल केल्या. धावसंख्या पोहोचते आता बिनबाद 17 वर. गोविंद युनायटेड उमरगा, रईस शेख बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. वेग वाढवलाय आणि त्याचमुळे त्या वेगाचं नियंत्रण केतन मात्रकडे नव्हतं. विदर्भचं क्रिकेट सुजलाम सुफलाम आहे आणि आता गोलंदाजांच्या बाबतीत देखील तेच पाहायला मिळते. रईस शेख दबावाला झेलतोय आणि केतन मात्रेला थांबवतोय. धावसंख्या 18. एक देखिए सर, जी बड़े प्लेयर के साथ में आप 2 हाथ करते हैं तो आप उनके मनधैर्य के साथ में भी खेलते हैं। शायद देखिए केतन मात्र एक बड़ा नाम है, प्रेशर उनके ऊपर भी है क्योंकि सिरसा स्पोर्ट चैंपियन ट्रॉफी टेनिस क्रिकेट विश्व का वर्ल्ड कप यहाँ पर खेला जा रहा है पाथड़ी के खूबसूरत मैदान में। और एकदम कड़क जो आपने वही जवाब दिया, सवाल दिया ना, उसका जवाब ये है कि विदर्भ एक सब आ रही है पटरी के ऊपर। खूबसूरत गेंद, मजबूत प्रतिद्वंद्वीच्या समोर तुमचा खेळ मजबूत होतो हेच गोलंदाज रईस सांगतो. ऑफस्टमच्या बाहेरचा वाईड यॉर्कर गुडघ्यावर बॅलन्स करून एक्स्ट्रा कव्हर खेळण्याचा प्रयत्न होता. पॉवर प्ले चालू आहे आणि त्याचमुळे पॉवर प्लेला भेदण्याचा प्रयत्न कृष्णा सातपुते यांचा, पण तो प्रयत्न निष्फळ ठरतोय. 3 चेंडू आतापर्यंत चांगल्या दर्जाचे रईस शेखचे पाहायला मिळाले. धावसंख्या 18 झाले. ओव्हर द विकेट रईस यार. ओव्हर पिच बॉल होता, सीधी बॅट, नो बकवास, बॉल जाईल स्ट्रेट लॉंग ऑफ सीमारेषा पार. षटकार, 6 धावा. धन्यवाद. शायद यहाँ पर एक जबरदस्त फिर से एक बार प्रहार निकला है। कृष्णा लक्ष्मण सातपुते बहुत सालों साल इनको खेलने का तजुर्बा है, ऐसे कोई गेंदबाज नहीं है जिसके सामने ये जनाब खेल नहीं पाए। वो कहते हैं ना, कठिन परिस्थितियों के साथ में आगे बढ़े। उसके बाद में देखिए अब एक बड़ा मंच है और बड़े मंच को किस तरह से इनको बनाया जाता है इनको पता है। बखूबी यहाँ पर करते हुए रईस शेख के सामने आए थे, पहले गेंद बीट कराए, नखरे दिखाए रईस शेख ने, उसका पलटवार किया है यहाँ पर कृष्णा लक्ष्मण सातपुते। 1.4 गेंदें हो चुकी है, 24 रन, विकेट गिरा नहीं है यहाँ पर गोविंद यूनाइटेड का। रईस एक आधा करामत करना पड़ेगा आपको। सामने कृष्णा, एक और बात फुलर लेन के ये भी मिड ऑन को करेगी बीट, लेकिन लॉन्ग ऑफ का खिलाड़ी फंबल यहां पर होते हुए नजर आते हैं। एफर्ट अच्छा दिया वहां पर, थोड़े से फंबल हुए लेकिन अंतिम मूवमेंट में गेंद को उठाया, थ्रो किया, तब तक 2 रन यहां पर आते हुए 26 रन। ही संधी आहे स्वतःला सिद्ध करण्याची आणि जगप्रसिद्ध होण्याची. मोबी केअर स्टार 11 विदर्भ या संघासाठी खरं तर संघ मालक आहेत इरफानजी बेग यांनी हा संघ पुरस्कृत केलेला आहे आणि त्याचमुळे आता त्या पुरस्कर्त्यांनी जर विश्वास ठेवलेला आहे तर मग त्यांचा देखील खेळ चांगला व्हायला हवा. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. धावसंख्या बिनबाद 26. वाईड यॉर्कर ऑफस्टमच्या बाहेरचा तेज तर्रार चेंडू हाताळलेला आहे. महाप्रचंड वेगानं या षटकाची सुरुवात झाली, समाप्ती झाली. रईस शेख यांनी 11 धावा खर्च केला, एक मोठा स्ट्रोक जरूर आला, पण त्यानंतर वापसी 2 षटकाचा खेळ संपला. गोविंद युनायटेड उमरगा संघ बिनबाद 26. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स. नमस्कार प्रेक्षको, स्वागत आहे आपल्या सर्वांचं. शिरसा ट्रॉफीचा थरार तुम्ही अनुभवता आहात. तर आपण आहोत मोठादेवी गॅलरीमध्ये, ज्या ठिकाणी प्रेक्षक आपल्याला जोडले आहेत. तुमचं नाव काय? निखिल मरकड. निखिल, सिरसा चॅम्पियन ट्रॉफीचं दुसरं पर्व कुठे आयोजित केलं होतं? सर, पिंपळगाव टप्पा. पिंपळगाव टप्पा, अगदी बरोबर उत्तर आहे. तर प्रेक्षक होऊ द्या जल्लोष.
तर अमोल शिरसाट सरांचा जयघोष होतो आहे. ओ टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. सलीम सर, अमोल शिरसाट सर आणि सतीश शिरसाट सर यांनी मात्र या परिसरामध्ये क्रिकेटची उत्क्रांती घडवण्याचं काम केलेलं आहे आणि त्याचमुळे प्रेक्षकांचा जो कल आहे तो क्रिकेट या खेळाच्या दिशेने वाढू लागलेला आहे. शिरसाट स्पोर्ट्सच्या वतीनं क्रिकेट अकादमी सुद्धा तुम्हाला याच मैदानावर पाहायला मिळते आणि त्याचमुळे क्रिकेटचं वेड आता अहिल्यानगर जिल्ह्याला लागलेलं आहे. 2 षटकाचा खेळ संपलाय. गोविंद युनायटेडची एक चांगली सुरुवात, आक्रमक सुरुवात. बिनबाद 26. नवीन गोलंदाज साजिद अल्तमश तिसऱ्या क्रमांकासाठी येत आहेत. छोटासा रनअप आहे साजिदचा. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत केतन. हलक्यातने बॅकलिपला खाली घेऊन मिडॉनच्या दिशेने बॉलला खेळलेला आहे. 1 धाव मिळेल. एका धावेची वर धावसंख्या 27. बहुत अच्छी जिक्र बात की है अमोल जी सिरसाट. हालांकि ये मुकाबले की अगर मैं बात कहूं तो ये मुकाबले महाराष्ट्र तक सीमित नहीं है. ये मुकाबले में अक्सर कहता हूं मुंबई से कोलकाता और कन्याकुमारी से जम्मू तवी. वे कहते हैं ना कि टेनिस क्रिकेट विश्व के रत्ती महारथी इसी मैदान के साथ में आके जुड़े हैं, क्योंकि पाथर्डी का मैदान यहाँ पर आने के लिए एक खूबसूरत टूर्नामेंट अमोल जी सिरसाट और मेजर सतीश जी सिरसाट और पूरा पाथर्डी नगरी के लिए और पूरा अहिल्या नगर नगरी के लिए और न कि एक पूरे महाराष्ट्र के लिए नमूना किया है. छोटा सा रनअप. गेंदबाजी में साजिद अल्तमश. फुल टॉस गेंद. थोड़ा सा देखिए वहां पर पॉइंट के क्षेत्र में खेला है. रन यहां पर देखिए तो सिंगल यहां पर आता हुआ. एक अच्छी सोच है. ये देखिए तो पहले 2 ओवर में 26 रन आए थे और 2 गेंदों में साजिद अल्तमश ने बहुत अच्छी गेंदबाजी की है और 2 ही रन 2 गेंदों में 2 आए हैं. प्रत्येक गोलंदाजाकडे काहीतरी वेगळेपण आहे आणि हे वेगळेपण दाखवण्याचं उचित व्यासपीठ आहे. 2 आक्रमक फलंदाज भारतातले आणि त्यातल्या त्यात साजिदची गोलंदाजी दमदार आहे. ऑन साइड आडव्या वेटनं खेळताना मोका मिळाला आणि त्यावर चौकार खेचला केतन म्हात्रेने. धावसंख्या 32. शो डीजे डीजे फिलहाल डीजे फिलहाल देखिए तो फुल टॉस गेंद डाल बैठे हैं और मिड विकेट के क्षेत्र में 4 रन अर्जित करते हुए केतन मात्रे. एक और पता फिर से बार मिड ऑफ के क्षेत्र में खेला है. खिलाड़ी वहां पर मौजूद है. ये जबरदस्त खिलाड़ी है. वो कहते हैं गेम के मेरिट पे खेलते हैं. जिस तरह से कहते हैं ना कि एक बड़ा शॉट आया, सिंगल लिया, हड़बड़ाहट नहीं है सर जी, क्योंकि इनको पता है मैच किस तरह से बना है. बड़े मैच का बड़ा खिलाड़ी सबसे ज्यादा बाइकर मैन क्यों है, इसकी वजह देखिए तो मैच को अपने साथ में लेकर चलने की ताकत केतन मात्रे के अंदर है, इसीलिए चॅम्पियन है. चांगली मॅनेजमेंट अहमद बायची गोविंद युनायटेड साठी. बॅट स्विंग होती. बॅट खांद्याच्या मागे गेली होती. बॉल पॉपिंग क्रीज मध्ये कृष्णा आहे की नाही त्याची शहानिशा पंचांनी केली. चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळते. दरम्यान 1 चौकार जरी आलाय साजिदच्या या षटकामध्ये पण त्याने नियंत्रण या षटकावर ठेवलेलं आहे. धावसंख्या बिनबाद 33. बघा रिप्ले मध्ये पाहायला मिळते. क्या जबरदस्त गेंद है. पढ़ने के बाद में काटा बदली गेंद. गेंद ने की है हरकत और साजिद अल्तमश को मिली है बरकत. 33 रन फॉर नन. 33 रन और अब दोनों की पार्टनरशिप बात करें 9 गेंदों में 17 रन. केतन मात्रे ये बिल्कुल खतरा है टेनिस क्रिकेट विश्व के लिए, विश्व के लिए. ये टेनिस की गेंद है. ये तो आज लाजवाब चल रही है इस मैदान पे. इस बार कनेक्शन प्रॉपर टाइमिंग. गेंद गई हवाई सफर. कृष्णा लक्ष्मण सातपुते का बल्ला. वो कहते हैं ना कहावत ये है, कृष्णा लक्ष्मण का बल्ला. माशाल्लाह 6 रन. कडक कनेक्शन. 6 रन. फॉलिंग स्वीप धन्यवाद. आणि तो हातखंड आहे कृष्णाचा. यस ओव्हर टू आरजे ओमी. तर नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं. शिरसाट चॅम्पियन ट्रॉफीचा थरार तुम्ही अनुभवता आहात. आपण आहोत स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे प्रेक्षक गॅलरीमध्ये. आपल्याशी प्रेक्षक जुळत आहेत. सर तुमचं नाव काय? महेश साखरे. तर साखरे सर, ज्या प्रकारे ही स्पर्धा पार पडते आहे, काय सांगाल या स्पर्धेबद्दल? ही जी स्पर्धा या ठिकाणी पार पडते आहे, पाथर्डी सारख्या तालुकास्तरीय ठिकाणावरती अतिशय सुंदर असं आयोजन या स्पर्धेचं झालेलं आहे. अतिशय अगदी पाहणाऱ्या प्रेक्षकांना आपण कुठली तरी इंटरनॅशनल मॅच पाहतोय अशा पद्धतीचं फील या ठिकाणी प्रत्येक पाहणाऱ्याला येत आहे. आणि त्यातच जे काही माहोल क्रिएट केलेला आहे प्रत्येक बारीक बारीक गोष्टींचं लक्ष ठेवून, त्याच्यामुळं या ठिकाणचं जी काही रंगत आहे ती खरोखर अवर्णनीय अशी आहे. अतिशय स्तुत्य अशी ही स्पर्धा आहे. एक प्रश्न असेल तुम्हाला, या स्पर्धेचं टेलिकास्ट कुठल्या युट्यूब चॅनलवर केल्या जाते? शिरसाट चॅम्पियन नाही,
ब्रॉडकास्ट कुठल्या चॅनलवर केले जाते युट्यूबला? याचं शिरसाट-चॅम्पियन्स-ट्रॉफी.com असं काहीतरी आहे. थँक्यू. तुम्हाला माहिती आहे? tenniscricket.in. tenniscricket.in अगदी बरोबर उत्तर आहे. जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ऑटोकॉम बॉक्स. tenniscricket.in जवळपास 20 लाख सबस्क्रायबर्स यूट्यूब वाहिनीवर आहेत आणि क्रिकेटमधलं हे मोठं नाव आहे ज्याने खरं तर सुरुवात केली यूट्यूब टेलिकास्टिंगची 2013 साली. संतोषजी नाणेकर यांनी खूप चांगला संघर्ष केलेला आहे आणि तो संघर्ष आता प्रेक्षकांसाठी सुखद आनंद देतोय. दरम्यान अविनाश 14 षटकासाठी येत आहेत. धावसंख्या झालेली आहेत बिनबाद 40 धावा. कृष्णा खेळतात 22 वर, केतन खेळतात 18 वर. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवायचं होतं पण व्यवस्थित संपर्क झाला नाही. बॉल मिड विकेटला पोहोचतोय. सिंगल पूर्ण होते. चांगली पार्टनरशिप या दोन फलंदाजांच्या दरम्यान. सलीम सर धावसंख्या झालेली आहे बिनबाद 41. बहुत ज़बरदस्त आपने की बात tenniscricket.in की तारीफ इनको करेंगे। बहुत ज़बरदस्त ये यहाँ पर शूट करते हुए सारे कैमरामैन का इनका बहुत बड़ा यहाँ पर काम है और संतोष जी नारेकर एंड द ऑल टीम तारीफ योग्य काम करते हुए। मोबी के स्टार 11 की बात करेंगे तो विकेट अब तक आया नहीं है। 41 रन लगे बोर्ड के ऊपर। अविनाश क्या एक राहत के साथ विदर्भ टीम को देंगे, एक आध विकेट के दिला पाएंगे। इस बार कनेक्शन फिर से बार प्रॉपर गई है, इसको लगा डाला तो लाइव झींगा लाला गई है बिल्कुल स्टैंड में। रन मिलेंगे 6। प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आणि त्यातल्या त्यात केतन आणि कृष्णाची स्फोटक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. मी नाही थांबणार, मी लांबच लांब मारणार हेच तत्व केतन मात्रेचं नेहमीच प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण पाहिलेलं आहे. धावसंख्या 50 ला 3 कमी, 47 धावा, 47 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. पहिले 2 सिंगल, त्यानंतर षटकार. या स्पर्धेच्या निमित्ताने डॉक्टर अमोलजी शिरसाट सर आणि त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य सुदर्शन शिरसाट साहेबांचं आगमन झाले. या दोन्ही मान्यवर वर्गाचं आपल्या लाडक्या ट्रॉफीमध्ये अर्थात शिरसाट स्पोर्ट्स चॅम्पियन ट्रॉफीमध्ये आपलं मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत है. थैंक यू. ओवर टू कम बॉक्स. 47 रन लगे बोर्ड के ऊपर। अब देखिए थोड़ा सा अंपायर थर्ड अंपायर की तरफ हम गए, टेनिस क्रिकेट वॉर रूम के अंदर यहाँ पर आए, लेकिन बल्लेबाजी ये खिलाड़ी है ना कितना खास है आप देख सकते हैं। रायगढ़ के मोस्ट एरिया है, रायगढ़ हमेशा टेनिस क्रिकेट में काफ़ी अग्रेसिव है, लेकिन ये खिलाड़ी के अंदर देखिए बहुत कुछ खास है और ख़ास इसलिए कि हर मैच है ना ये अपने बलबूते पे और जिस तरह से खेलते हैं ये रिस्क भी लेते हैं, इसलिए इनको रिवॉर्ड भी मिलती है और नतीजा आपके सामने 11 गेंदों में 24 रन बला की बल्लेबाजी करते हुए केतन मात्रे। आपण स्लो मोशन मध्ये पाहतो tenniscricket.in च्या बिग स्क्रीनवर जी घटना घडलेली आहे. ओव्हरस्टेप बॉलर झालेत की नाही त्याची चाचपणी अमर साठे सर स्ट्रॉंग रूम मध्ये येऊन करतायत. एक एक गोष्ट महत्वाची, एक एक क्षण महत्वाचा आहे. प्रत्येक संघाला न्याय मिळाला हवा आणि त्याचमुळे चारी पंच चांगलीच कामगिरी करतात. सादिक राजापूरकर सर, नितेश कदम सर, अक्षय निर्मल सर आणि अमर साठे सर. थोड़ी सी जान हलक में आई है गेंदबाज की, चेक कर रहे हैं क्योंकि यहाँ पर देखिए tenniscricket.in मतलब दूध का दूध पानी का पानी यहाँ पर काम करते नजर आ रहे हैं और अंपायर का डिसीजन आता हुआ फेयर डिलीवरी। जान थोड़ी सी हलक में आई थी, अब कहा होगा इस गेंदबाज ने ऑल इज वेल। केतन पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला आहे. 3 चेंडूचा खेळ संपलाय. मागच्या चेंडूवर षटकार आलाय. अविनाश बॉलिंग ट्रॅकवर अराउंड विकेटने आले. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला. अँगलचा वापर अविनाशने योग्य केलेला आहे. हे खूप महत्वाचं आहे. समोरील फलंदाजाच्या उणीवा जर तुम्ही शोधल्या तर मग तुमची गोलंदाजी तुमच्या संघाचा फायदा ठरवणारी होते. तेच पाहायला मिळतं अविनाशच्या वतीनं. 3.4 से 43 रन लगे बोर्ड के ऊपर। बहुत अच्छी गेंद है, पहले ही मन बनाया था कि इस बार उल्टा पुल्टा खेलना है। बहुत अच्छी गेंदबाजी की, लेंथ को थोड़ा सा पीछे रखा। उसके बाद में केतन मात्रे आप देख सकते हैं बहुत नाराज होते हुए अपने आप से। ये अच्छा है क्योंकि देखिए आप अगर सही नहीं है अपने गेंदबाजी मार्ग पे थोड़ा सा रोक लीजिए कदमों को, क्योंकि कभी कभार है ना गलती से लिया हुआ फैसला आपकी बहुत बड़ी भुगतान हो सकती है। 47 रन 12 गेंदों में 24 रन बनाकर केतन मात्रे, 10 गेंदों में 23 रन बनाकर कृष्णा सातपुते। जबरदस्त जोड़ी बीच मैदान में। केतन फुलटॉस दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगला. केतन मात्र सातत्याने आपण पाहतोय तर NB11 या टीममधून खेळताना पाहायला मिळतं. हा नो बॉल आहे. ओव्हर स्टेप झालेत बॉलर. दरम्यान आता अडचणींमध्ये वाढ होऊ लागलेली आहे मोबिकेअर स्टार 11 संघाच्या, कारण आता या 2 धावा मिळतील आणि धावसंख्या पोहोचते आता बिनबाद 49 वर. वो कहते हैं ना मराठी के अंदर कहावत है, आधीच कर्ज बाजारी त्यात मागतोय उसना शेजारी। इस तरह से कहानी हुई है यहाँ पर सर जी।
क्योंकि देखिए एक तो रन बहुत आ रहे हैं, दोनों बहुत सेट बैटर है। अब इनको टेनिस की गेंद अब फुटबॉल जैसी दिखती नजर आ रही है। कृष्णा लक्ष्मण सातपुते, रोकना पड़ेगा इस दोनों बैटर को, वरना स्कोर अगर देखिए तो मेरे हिसाब से 75+ यहाँ पर होता नजर आ रहा है। अविनाश क्या वापसी करेंगे, सामने फ्री हिट की गेंद, कृष्णा, ये हेलीकॉप्टर शॉट गई है सीधा मिड विकेट के क्षेत्र में। खिलाड़ी बड़ा एफर्ट, क्या जबरदस्त यहाँ पर स्टॉप किया है उड़ता खिलाड़ी गोपाल निळेने काय जबरदस्त क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि अगदी त्यांनी 9 फूट उंची गाठली, एका हातात बॉल अडवला आणि आपल्या संघाचा फायदा केलाय। गोपाल यहाँ पर देखिए इस पाथड़ी के मैदान में उड़ता गोपाल नजर आया। वाह, एफर्ट काफी जबरदस्त है, वो कहते हैं ना जबरदस्त एफर्ट के लिए ये तैयार है। आणि अशा पद्धतीने गोविंद युनायटेड उमारगा संघाचं सांघिक अर्धशतक पूर्ण, 50 अप फॉर टीम गोविंद युनायटेड। ड्राइव्ह केलंय, क्रॅकिंग ऑफ ड्राइव्ह, क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑफला बॉलवर पोहोचतील तोपर्यंत आरामात चालत चालत एक सिंगल पूर्ण केलेली आहे। 4 षटकांचा खेळ संपला आणि गोविंद युनायटेड उमरगा संघाची धावसंख्या झालेल्या बिनबाद 51 धावा। विदर्भ क्रिकेटची थोडी चर्चा सलीम सर आपण करूया। आमिर राशिद, जे पप्पू या नावाने ओळखले जातात, अकोल्याला बिलॉंग करतात, त्यांनी सुप्रीमो ट्रॉफी 2017 मध्ये रनरअप टीम मध्ये खेळलेले आहेत, तसेच ज्युनियर प्रीमियर लीग मध्ये पहिले विदर्भातले आयकॉन म्हणून ओळखले जातात, ते म्हणजेच आमिर रशीद म्हणजेच पप्पू यांना। थँक्यू कॉमेंट्री बॉक्स। तर नमस्कार प्रेक्षको, स्वागत आहे स्पोर्ट किंग बुक प्रेझेंट सीसा चॅम्पियन ट्रॉफीचा थरार ऑन आहे। आपण चिमुकल्या काही प्रेक्षकांशी चर्चा करतो आहोत। काय नाव तुमचं? लबड मंथन. हे बघा, एक मॅजिक, जर आपण एका प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर आपल्याला पारितोषिक मिळणाऱ्या ड्रॉच्या माध्यमातून ऑल इंडिया ओपन गटात आज आणि उद्या किती खेळतील? 10. उत्तर काय? 10. तर उत्तर चुकलेलं आहे। जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, वेळ कमी आहे। धन्यवाद। गेंदबाज में फिर से एक बार साजिद अल्तमश, फुल टॉस, लोअर फुल टॉस गेंद थी, थोड़ा सा यहाँ से देखिए तो लेंथ अपना चकमा दिया यहाँ पर, कम रनअप है और शायद बल्ला पहले घुमा बैठे। केतन मात्र थोड़े से नाराज होते हुए कोशिश करें कि बड़ा हिट आ जाए, और यहाँ से अब गेंदें भी बहुत कम बाकी है, तो अब बड़े शॉट आना चाहिए। वेळ चुकली आणि त्याचमुळे तो स्ट्रोक चुकला, पण हा डॉट बॉल आत्मविश्वास वाढवेल साजिद अल्तमशचा। कटर चांगले आहेत, बॉलला टर्न मिळतोय, बॉलला चांगल्या अनुशासनाने ते वळण देत आहेत, बॉलला गुडलेनवर पिच करतायत आणि जो सेट बॅटर आहे त्याची थोडीशी आता उचल बांगडी करण्याचा प्रयत्न साजिद अल्तमशचा आहे। दरम्यान बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स मोबीकेर स्टार 11 साठी। साजिद फिर से बात तैयार होते, एक और मतलब बेहतर गेंदबाजी, वाह, इस समय में इस साथ गेंदबाजी सेट बैटर के सामने आप डाल रहे हैं तो आपकी यहाँ पर तारीफ योग्य गेंदबाजी कर रहे हैं। नाम साजिद अल्तमश है और कशिश वाली गेंदबाजी यहाँ पर करते हुए कमाल की गेंदबाजी। 52 पर नन, 9 गेंदें अभी शेष से सजी, 9 गेंदों में कितना टारगेट ये दे सकती है टीम? 75-80, 75 ते 80 पर्यंत मजल जाण्याची शक्यता आहे, कारण 2 फलंदाज सेट झालेले आहेत। अजून तगडी बॅटिंग लाईनअप आहे गोविंद युनायटेड उमरगा या संघाकडे, आणि त्यातल्या त्यात 2 फलंदाज सेट झालेत, पण साजिद अल्तमशचं कौतुक करावं तितकं कमी। फुल टॉस आहे, हवेत आहे बॉल, क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटचा, मी नाही थांबणार, लांबच लांब मारणार, बॉल जाईल सीमारेषा पार, कडक इलेक्ट्रिफाइंग सिक्सर। जबरदस्त कनेक्शन, डीजे डीजे फिलहाल देखिए फुल टॉस गेंद नहीं डालने का इस खिलाड़ी के सामने। वो कहावत है ना, वो कहते हैं ना, गाय के सामने घास, शेर के सामने मांस, और कृष्णा लक्ष्मण सातपुते के सामने फुल टॉस नहीं डालने का। फुल टॉस डालने का तो 6 देखने का। एक और बातवा, बल्ला घूमा, हेलीकॉप्टर शॉट, लॉन्ग ऑफ में बहुत बड़ा गैप, मिल जाएंगे रन 4। मी ते गोविंद युनायटेड उमरगा संघाकडून केतन मात्र कृष्णा सातपुतेची बिनबाद 62। (62 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस। बॅक टू बॅक 2 डॉट्स आले या षटकाच्या सुरुवातीला, त्यानंतर एक सिंगल आला, षटकार चौकार आणि पुन्हा एकदा गाडी रुळावर आली गोविंद युनायटेडची। स्ट्रायकरला कृष्णा, हेलिकॉप्टर, दिस इज द सिग्नेचर स्ट्रोक ऑफ कृष्णा सातपुते। कोण आला रे कोणाला, टेनिस बॉल क्रिकेटचा वाघ आला कृष्णा।
कहते रहा कृष्णा लक्ष्मण सातपुते थोड़ी सी साजिद अल्तमज के साथ में, थोड़ी सी बल्ले के साथ में ये कह रहे हैं तू डाल डाल मैं पात पात, तू डालते जाइए मैं मारता रहूंगा। इस तरह से बल्लेबाजी कर रहे हैं, हर शॉट इनके पिटारे में शामिल है। इसीलिए मास्टर ऑफ द टेनिस क्रिकेट डॉन ऑफ कुर्डुवाड़ी कृष्णा लक्ष्मण सातपुते यूं ही बड़ा होता नहीं है जनाब, बहुत मेहनत की है इस खिलाड़ी ने, आज आके रंग आ रही है और सिरसा चैंपियन ट्रॉफी में इनका बल्ला बहुत बरस रहा है। बल्ले की गूंज उनके घर तक भी पहुंचती नजर आ रही है। प्रेक्षकांचं प्रचंड असं समर्थन तुम्हाला केव्हा मिळते, जेव्हा तुमचा खेळ त्यांना भावतो. आणि आता तोच खेळ कृष्णा सातपुते आणि केतन म्हात्रेचा पाहायला मिळतोय. पण विदर्भ संघ करतोय काय? विदर्भ संघाकडून शेवटचं षटक अजूनही बाकी आहे आणि अजूनही परत येण्याची संधी आहे. स्ट्रायकर एंडला केतन म्हात्रे आहे, बॉलिंग ट्रॅकवर नवीन बॉलर येतोय समीर. चांगला बॉल समीरचा, लेन बॉल होता, हार्डलेनला बॉल पिच केला, बॉल थोडासा राईज होतोय. ओ डिरेक्ट हिट बॉलिंग एंडला. तिसरे पंच आता बिझी होतील आणि पाहूया निर्णय नक्की येतोय का, पुनरागमन होतंय का टीम मोबिकेअर स्टार 11चं. हाँ देखिए, तो बहुत सारा क्रूशल मामला, थोड़ी सी धड़कन यहाँ पर रुक चुकी है, लेकिन अंपायर डिसीजन देंगे। लेकिन फिलहाल अगर बात करेंगे केतन म्हात्रे, पता है इनको भी चल गया 30 यार्ड सर्कल के बाहर गए, लेकिन फिलहाल अगर देखिए तो चर्चे यहाँ जा रही है, चर्चे कॉइन बॉक्स में, चर्चे इस टूर्नामेंट के टेनिस क्रिकेट विश्व में, इस टूर्नामेंट के चर्चे दुबई के मैदान में हो रहे हैं। और फिलहाल अगर देखिए क्यों है, इसकी वजह देखिए खूबसूरत एक क्लियरिटी, बेहतर काम और बेहतर नमूना सादर करते हुए अल्टीमेट इवेंट मेकर ने भी बहुत जबरदस्त सजाया है। लगातार दूसरा पर्व बहुत साथ देते हुए पल्लव नारायण मैम और ऑल टीम. चांगला उल्लेख आपण या ठिकाणी केला. कुठल्याही क्रिकेटच्या स्पर्धेला व्यावसायिक करायचं असेल तर नक्कीच अल्टिमेट इव्हेंट मेकरची पूर्ण टीम तुम्हाला ते सर्व नियोजन करून देते. tenniscricket.in च्या या ब्रॉडकास्टिंगच्या दुनियेमध्ये आपण सर्वजण येतोय. प्रेक्षक सुद्धा प्रत्येक अँगलने प्रत्येक गोष्ट चेक करतायत. प्रेक्षकांच्या समोर सर्व कहाणी येते. नमस्कार. तर स्क्रीन परंतु आपण प्रेक्षक आपल्याला जुळता आहेत. पंकज अंपायर डिसीजन यहाँ पर आते हुए थोड़ी सी जान हलक में आई थी, अंपायर की उंगली खड़ी है, OUT आउट. विकेट यहाँ पर जाते हुए पहला झटका, लेकिन बहुत जबरदस्त पारी खेल के बाहर जा रहे हैं. नजर अब कृष्णा लक्ष्मण सातपुते इनके ऊपर है, क्योंकि 40 रनों पे बल्लेबाजी करे. चला सर्व प्रेक्षकांना मी नम्र निवेदन करू इच्छितो, बॅरिगेट्सवर तुम्ही जोर देऊ नका. तुमच्यासाठी सुसज्ज प्रेक्षक स्टँडची व्यवस्था केलेली आहे. माझ्या सर्व लाडक्या पाथर्डीकरांना विनंती आहे, क्रिकेट रसिकांना विनंती आहे, बॅरिगेटवर जोर देऊन थांबू नका. तुमच्यासाठी 5 प्रेक्षक स्टँड बनवलेले आहेत. महिलांसाठी राखीव प्रेक्षक स्टँड आहे. तर सर्व रसिकांनी, क्रिकेट रसिकांनी प्रेक्षक स्टँड मध्ये बसून आयोजकांना सहकार्य करावं. बघा लक्ष हटलं आणि परतावं लागलं. सगळ्यात महत्त्वाचं मनीषर हे आहे की जे प्रेक्षक गॅलरीमध्येच आहेत त्यांना सायकल मिळणार आहे ना. चला ही अट खूप मान्य हे करायला सगळ्यात हवी. महत्त्वाचं राहणार आहे की जर बॅरिगेटच्या जवळपास तुम्ही असाल आणि तुम्हाला एखादा प्रश्न केला, तुम्ही उत्तर बरोबर देऊन सुद्धा तुमचं नाव त्याच्यात येणार नाही, तुम्हाला सायकल मिळवायची, तुम्हाला गॅलरीत बसावाच लागेल. थँक्यू. 68 फुल टॉस बॉल ऑन साइडला दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहे, स्क्वेअर लेगच्या बॉलवर पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल होते. पूर्ण दुसरा धावांचे प्रयत्न, केतनला स्ट्राईक, कृष्णाला स्ट्राईक हवी आणि कृष्णाला स्ट्राईक मिळेल की नाही, तर कृष्णाला स्ट्राईक मिळणार नाहीये. आणि एक योगायोग घडला, बॅक टू बॅक 2 फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद, विकेट डाऊन. तर सलीम सर 2 फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झाले. केतनचा देखील उल्लेख होत होता आणि त्याच पाठोपाठ आता कृष्णाचा सुद्धा उल्लेख होईल. धावच्या स्वरूपात ते बाद झालेले आहेत. त्याचमुळे जसा मी उल्लेख केला होता, 5व्या षटकाच्या समाप्तीनंतर अजून एक षटक बाकी आहे विदर्भकडे आणि या षटकामध्ये परत येण्याचा मोका सुद्धा मिळेल आणि पहिला 2 चेंडूवर तो मोका मिळालेला आहे. जरी गोलंदाजाच्या खात्यात विकेट जात नाहीये, पण हे दोन फलंदाज बाद होणं विदर्भ टीमसाठी खूप महत्वाचं.
क्योंकि देखिए शर्ट जोड़ी थी ये बीच मैदान में अब बाहर गई है, लेकिन मैं थोड़ा सा हैरान हूँ। आप हालांकि देखिए कृष्णा लक्ष्मण सातपुते ये रन लेना चाहते थे, आप वैसे भी रोक सकते थे, लेकिन कहते हैं ना थोड़ी थोड़ी, वो कहते हैं ना थोड़ी सी अगर गलती हो गई है तो गलती से मिस्टेक हो जाती है। लगातार 2 गेंदों में 2 रन आउट की विकेट। प्रेक्षकांसाठी सूचना अशी आहे, अर्जुन ई स्पोर्ट्स आणि अर्जुन स्पोर्ट्स सायकल यांच्या वतीने म्हणजे सन्माननीय सतीजी शिरसाट यांच्या वतीने 9 बक्षिसं आहेत, ज्यामध्ये 3 स्पोर्ट्स सायकल, 3 ट्रॅक सूट आणि 3 स्पोर्ट्स शूज आहेत. तर एकूण 9 बक्षीस आहेत. पण प्रेक्षक स्टँडमध्ये बसलेल्या प्रेक्षकांनीच जर उत्तर दिलं तर त्यांचं नाव नोंदवलं जाईल आणि शेवटच्या दिवशी लकी ड्रॉ काढला जाईल, ही सूचना आम्ही देत आहोत. धावसंख्या 2 गडी बाद 69. स्ट्रायकरला फलंदाज रोहित. समीर शेख फिलहाल देखिए फुल टॉस से गेंद दिया, अच्छा खेला है, लेकिन यहाँ पर देखिए अंपायर के साथ में बातचीत करते हुए कि कुछ तो है, लेकिन शायद यहाँ देखिए अंपायर तो बिल्कुल है ना, वो थर्ड अंपायर की तरफ फिर से एक बार बिजी होते नजर आएंगे। लेकिन फिलहाल अगर देखिए तो यहाँ पर नजर डालेंगे तो रोहित और सुहास पवार की जोड़ी बीच मैदान में काफी सारे बिजी नजर आए इस मैच में। 69 रन 2 विकेट के नुकसान पे टीम गोविंद यूनाइटेड उमरगा, गोविंद जी बोकले इनकी टीम। गोविंदजींची टीम सातत्याने महाराष्ट्रातल्या विविध स्पर्धांमध्ये खेळते आणि इरफान बेग साहेबांची टीम सुद्धा आपण या स्पर्धेत खेळताना पाहतोय. खरं संगमलकाचं महत्व खूप लक्षात घेण्यासारखं आहे. हा नो बॉल आहे आणि पुन्हा एकदा मोका मिळतोय टीम गोविंद युनायटेड उमारगाला. आणि आता स्ट्रायकर एंडला फलंदाज तैनात आहे जो फ्री हिटचा सामना करणार आहे, मिस्टर सुहास पवार. पॉवरफुल बॅटर म्हणून ओळखले जातात आणि जबरदस्त क्रिकेटचा कारकीर्द त्यांनी सजवलेली आहे. पण समीर शेख हे आव्हान स्वीकारतील का? फ्री हिट बॉल, हाफ ट्रॅकर बॉल होता. पाहूया बॉलचा बाउन्स नियंत्रणामध्ये होता आणि ही रणनीती कामी आलेली आहे आणि खूप चांगलं कमबॅक आता गोलंदाज करतोय मोबिका स्टार 11 साठी. सुहास पवारला पॉवर झोकता आली नाही. फ्री हिटच्या बॉलवर धावफलक थांबलाय. 2 गडी बाद 71. चकमा दिया इस गेंद ने, क्योंकि तेज रफ्तार गेंदबाज है समीर शेख, अगर देखिए तो विदर्भ एक्सप्रेस नाम से भी जाने जाते हैं और सही मानों में तो बेहतर गेंद डाली है. स्लॉग हो रहे हैं जहां पर विकटे बहुत देख रहे हैं, आप डब्ल्यू देख रहे हैं. पहले केतन मात्रे रन आउट की शिकार, उसके बाद में कृष्णा. नो बॉल भी आया, लाभ नहीं उठा पाए सुहास पवार. अब फिर से बार नहीं है, फिर से बार बल्ला पहले घुमाए. बॉडी है ना, आप पहले अगर के बल्ला घुमाते गेंद और बल्ले का कनेक्शन नहीं है तो रन कहां से आएगा सर जी. यहाँ पर लेग बाइज के रूप से सिंगल आएगी. 72 पर 2 और 2 गेंद अभी विशेष है, दोनों टीमों के लिए विशेष है. पहिल्या 2 फलंदाजांनी काय आक्रमक स्ट्रॅटेजीच्या अंतर्गत एक चांगला धावफलक सजवला. पहिल्या 5 षटकानंतर तर जवळपास धावा आपण जर पाहिल्या तर 69 होते आणि त्यानंतर धावसंख्येचा जो आलेख आहे तो थोडासा घसरलेला आहे आणि त्यासाठी कारणीभूत गोलंदाज आहे समीर शेख, ज्याने आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेले आहेत. या षटकात एक नो बॉल सुद्धा मिळाला होता गोविंद युनायटेड उमरगाला, पण त्यावर सुद्धा जास्त काही वापर करता आला नाहीये. रोहित स्ट्रायकर एंडला, धावसंख्या 72. शॉर्ट ऑफ लेन बॉल ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, पण आता गोलंदाज या खेळपट्टीचा वापर कसा करायचा आहे तो अभ्यास करून आलेला आहे. दुसरं षटक तो वैयक्तिक या डावातला हाताळतोय आणि आतापर्यंत या शेवटच्या षटकावर पूर्ण नियंत्रण आहे गोलंदाज समीर शेखचं. शेवटचा एक बॉल बाकी या डावातला. धावसंख्या 72, 2 गडी बाद. आखिरी गेंद इस मुकाबले की इनिंग की, वो कहते हैं ना एक गेंद शेष है और आप अपना बेस्ट देना चाहेंगे, क्योंकि रोहित स्ट्राइक पे 2 गेंदों पे 1 रन. सामने विदर्भ एक्सप्रेस समीर शेख. आखिरी गेंद इस मुकाबले की, ये गेंद बस ऊपर गई है, ये आसमान में थोड़ी देर के लिए तारे गिनने के लिए गई है. वहां पर नो मैच लैंड में गिरने के लिए गई है. शायद यहाँ पर कनेक्शन इतना अच्छा हुआ नहीं है, गेंद बस ऊपर चली गई थी. आखिरी गेंद में यहाँ पर रन मिले 2 और इसे एक साथ में 74 रन 2 विकेट के नुकसान पे. चर्चे जारी थे 75 रनों की, वो आ गए 75. अब लेकिन टारगेट है 36 गेंदे 75, मुकाबला खास होगा, इसमें कोई संदेह नहीं है. थँक्यू. कॉमेंट्री बॉक्स. नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं स्पोर्ट किंग प्रेझेंट. आपण पाहता सिरसान चॅम्पियन ट्रॉफीचा थरार. आपण प्रेक्षक गॅलरीमध्ये आहोत. प्रेक्षक बघा जल्लोष करता आहेत, टाळ्या शिट्ट्यांचा गजर होतो आहे. एक प्रेक्षक आम्हाला जुळता आहेत, काय नाव? आदेश राठोड. आदेश, तुमचा आवडता खेळाडू कुठला? विराट कोहली VK18. म्हणजे विराट कोहलीचे तुम्ही कट्टर fan आहात, बरोबर. तर विराट कोहलीची वन डे मध्ये सर्वाधिक धावसंख्या किती आहे? 183. 183 अगदी बरोबर उत्तर आहे आणि आपण नॉमिनेट होत आहात लकी ड्रॉ साठी. तर जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ऑटो कॉम बॉक्स. धन्यवाद. थँक्यू. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये एक सन्मान आपल्याला या ठिकाणी जो करायचा आहे आणि विशेष कौतुक असेल की ज्यांना आपल्या परिसरातील
रोहित शर्मा म्हणतात, परंतु हे रोहित शर्मा इंस्टाग्रामवरचे रोहित शर्मा आहेत. यांच्या इंस्टाग्रामवरती अगदी आपण पाहिलं असेल की 912K म्हणजे 9,12,000 फॉलोअर्स यांना आहेत. क्षेत्र भगवानगडचे व्यक्तिमत्व, कॉमेडी किंग म्हणून ज्यांना ओळखलं जातं आणि क्रिकेटवरती ज्यांच्या बऱ्याचशा रील्स आहेत, तर आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करतोय. आमचे वैजनाथ बडे सर, विनंती असेल आपला सन्मान या ठिकाणी होतोय. तर मी मेजर सतीश शिरसाट सर आणि त्याबरोबर अमोल सरांना विनंती करेल, अमोल दादा आपल्या शुभ हस्ते आपण या व्यक्तीला, या स्टारला, म्हणजे मला एक गोष्ट आवर्जून सांगायची सगळ्यांना, मित्रांनो, आपल्याला देवाने सगळं काय दिले, 2 हात दिले, 2 पाय दिलेत, आपल्याला 2 डोळे दिलेत, नाक दिलेत, सगळं काय दिलंय, परंतु स्टार होण्यासाठी सगळ्या अवयवाची गरज असते असं अजिबात नाही. तुमचं धाडस, तुमचं नेतृत्व आणि तुमची इच्छाशक्ती असेल तरी एका हाताने अपंग असणारी व्यक्ती सुद्धा स्टार होऊ शकते, हे दाखवून देणारे व्यक्तिमत्व आहे. एकदा जोरदार टाळ्या आपण वाजूया या व्यक्तीसाठी. वैजनाथ बडे यांचा मात्र आपण या ठिकाणी सन्मान करतोय. वैजनाथ बडे सरांचं मनापासून आणि कौतुक, त्यांचं मनापासून आणि स्वागत. सर जास्त वेळ नाही, पण मला एकच प्रश्न करायचा आहे. तुम्ही क्रिकेटवरती बऱ्याचशा रील्स केलेल्या आहेत, त्याच्यावर एखादा डायलॉग जो मी रोडवरती पळताय, बऱ्याचशा रील्सवरती तुमचे 4.5 मिलियन काही व्ह्यूवर्स आहेत, काही ठिकाणी अगदी आपण पाहतोय 1 मिलियनच्या वरती काही व्ह्यूवर्स पाहायला मिळालेले आहेत. एखादा डायलॉग रीलवर रोहित शर्मावरती, क्रिकेटवरती. आता रोहित शर्मावर डायलॉग नाही माझा, म्हणजे कॉमेडी नाही आहे जास्त, पण जर कॉमेडी जर म्हणलं तर माझा फेमस डायलॉग आहे रताळ्यांनो. तर मी जे काही तरुण मुलं आहेत ना, त्यांच्यावर जास्तीत जास्त आपले व्हिडिओ असतात आणि तरुण मुलावरच, म्हणजे त्यांच्यावरच कॉमेडी त्यांना शेअर करण्यासारखे व्हिडिओ असतात आणि फेमस डायलॉग हा रताळ्याचा आहे. हाच पदार्थ का चॉईस केला, काय वाटतं तुम्हाला? तर मराठी भाषेमध्ये जे आहे ना, मराठी भाषेमध्ये रताळ्या म्हणत का आपण, म्हणजे अय रताळ्या होय ना तिकडे, नाही का, कॉमेडी. तर ते रताळ्यांना सगळ्यांना म्हणतो की रताळ्यांनो अभ्यास करा, अभ्यास नाही करता आला तर येडेचाळी करू नका. मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा. आणि असेच 912K आहेत, आम्हाला आता ते 1 मिलियनमध्ये पाहिजेत. थँक्यू व्हेरी मच. आपल्या समोर आता वैजनाथ बडे सर निश्चितप्रमाणे होते. मॅच लवकर आपण सुरू पण करणार आहोत. अजून एक 2 सन्मान आपण तोपर्यंत करूया. रुबाब मेन्सवेअरचे आदरणीय आमचे अतुल कीर्तने सर आणि पैलवान महेश पवार सर यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. तर रुबाब मेन्सवेअर आदरणीय अतुल कीर्तने सर या आणि महेश पवार सर पैलवान, या दोघांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. अमोल दादा या, अर्जुन दादा बनवे सन्मान करायचा या. अतुल कीर्तन यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. रुबाब मेन्सवेअर आणि पैलवान महेश दादा पवार यांचा सन्मान. दादा या. सतीश सर या ना. मेजर रियाज सर या. सन्मान करून घ्या ना, आपलं सन्मान करून घ्या. आपल्याला मॅच पण सुरू करायचे. सन्मान या ठिकाणी केला जात आहे. प्रमुख मान्यवरांचा, मित्रपरिवाराचा सर्वांना मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आणि दुसरा डाव, दुसरे इनिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू होणार आहे आणि जसा दुसरा डाव मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल, गोड आवाज असेल. एका बाजूला प्रशांत आदवडे सर आणि एका बाजूला सुमित सोनवणे सर यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. थँक्यू व्हेरी मच. शुक्रिया मनोज. यहाँ जुनून है, जज्बा है, यहाँ एक से बढ़कर एक खिलाड़ी खेलने वाला है. भारत के लिए क्रिकेट नहीं है, करोड़ दिलों का मेला है. नमस्कार, मैं हूँ प्रशांत और मेरे साथ जुड़े हुए हैं सुमित. आपका भी स्वागत है कॉम बॉक्स में.
तर नक्कीच मनापासून धन्यवाद प्रशांत सर. आज आपण पाहतोय खऱ्या अर्थानं सिरसाट चॅम्पियन ट्रॉफी 2024 मधलं आपण पाहतोय या ठिकाणी निश्चितप्रमाणे हे सायंकाळचं सत्र आणि पहिल्याच मॅचमध्ये जर आपण पाहिलं जबरदस्त बॅटल बघायला मिळालं. दुसराही सामना सुरू झालेला आहे. सेकंड इनिंग सुरू होतीये. आता पाहिजे 75 धाव्यांचं आव्हान आहे. काय होईल खऱ्या अर्थानं बिग बॅटल काटेकी टक्कर जी आपल्याला मैदानात बघायला मिळेल. 75 प्राप्त है, लेकिन क्या वो पर्याप्त वो आने वाला समय बताएगा. 36 गेंदों में 75 रन आपको बनाने हैं. स्वप्निल और अफसर दोनों के पास काबिलियत है, दोनों के पास क्षमता है और प्रतिभाशाली खिलाड़ी विदर्भ के मैदान के अंदर है, तो उनके ऊपर सबकी निगाहेगी. प्रमुख गेंदबाज के ऊपर गेंदबाजी करने का गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर प्रिंस तैयार है. स्वप्निल ऑन स्ट्राइक, कदमों का इस्तेमाल किया, हवा में किया, बिल्कुल खेलते हुए मिस टाइम स्ट्रोक है. गेंद के नीचे प्रिंस और पहली गेंद पर स्वप्निल की बहुत बड़ी सफलता. जबरदस्त आपण पाहतोय पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती काय जबरदस्त नियंत्रण आणि ते खऱ्या अर्थानं प्रिन्स बघायला मिळालं. अगदी पुढे टाकलेलं गुडले स्पॉटवरती चेंडू होता आणि त्यानंतर आपण पाहतो चेंडूने थोडंसं वळण तिथे घेतलं. पावलांचा वापर जरूर केलाय ते स्वप्नीलने, परंतु प्रॉपर बॅटवरती चेंडू आला नाही. चेंडूने फक्त उंची घेतली तिथे मात्र स्वतः प्रिन्स चेंडूच्या खाली कॉटन बोल्ड पहिली विकेट. थँक्यू सुमित सर. प्लेयर डगआउटमध्ये फक्त प्लेयर थांबा. प्लेयर डगआउटमध्ये ज्यांची मॅच आहे त्यांनीच फक्त थांबा. बरीचशी लहान मुलं आहेत तिथे, त्यांना विनंती राहील खाली या. खुर्च्यांवरती बसलेले जे प्रेक्षक आहेत प्लीज कॉपरेट करा. मी हात जोडून विनंती करतो. चला, ओनर तिथं फक्त थांबू द्या. ज्या टीमचे ओनर आहेत, व्यवस्थापक आहेत, पण प्रेक्षकांनी कुणी तिथं थांबू नका. आपणा सर्वांना कळकळीची विनंती आहे. आणि बॅरिगेटच्या शेजारी उभ्या असताना माझ्या प्रत्येक लाडक्या प्रेक्षकांना विनंती करेल, बॅरिगेटच्या तिथे कुणी उभं राहू नका. गॅलरी रिकाम्या आहेत, समोरच्या जागा आहे भरपूर, तिथे सर्वांनी जाऊन या ठिकाणी स्थानापन्न व्हावं अशी आपणास विनंती राहील. धन्यवाद. तर मनापासून धन्यवाद मनोज सर. खऱ्या अर्थानं ज्या सूचना आहेत आणि विशेषतः जर आपण पाहिलं गेलं तर अहिल्यानगर पाथर्डीकरांचं प्रेम खऱ्या अर्थानं सिरसा चॅम्पियन ट्रॉफीवरती जे आपल्याला बघायला मिळत आहे. मी म्हणेल की आयुष्यामध्ये माणसाने पैसा कमवण्यापेक्षा जीवाभावाची माणसं खऱ्या अर्थानं अमोलजी सिरसाट सरांनी मात्र जी कमवली. जाऊया मॅचकडे. दुसरा चेंडू, रिव्हरचा स्ट्रोक यावेळी खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे जर आपण पाहिलं तर बॅटवरती चेंडू आलेला नाहीये. चेंडू डॉट आलाय. टेनिस क्रिकेट .in पर ये लाइव टेलीकास्ट देख रहे हैं. प्रिंस की बहुत अच्छी गेंदबाजी. सिरसा चैंपियन ट्रॉफी 2024. उस्मा असर और अफसर दोनों बल्लेबाज मैदान के अंदर और मैंडेटरी पावर प्ले ऑन. गेंद को ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, अच्छी तरह से गेंद बल्ले के ऊपर नहीं चढ़ी है. दोबारा गया, भाग रहे, अच्छा कैच, रनिंग कैच, स्टनिंग कैच, बल्लेबाज आउट. उस्मा बैक टू द पेबल एंड गॉन. वा, काय जबरदस्त आपण पाहतोय. झेल मात्र इथे प्रिन्सचा बघायला मिळाला. अगदी स्वतः चेंडूच्या खाली ते पोहोचले आणि जर आपण पाहतो अगदी स्क्वेअर लेग मध्ये टिपलेला एक अप्रतिम झेल. काय जबरदस्त आहे. एका हातामध्ये आपण पाहतोय हा झेल टिपला. प्रेक्षकांना विनंती करेल, हा कॅच जर आवडला असेल तर प्रिन्स एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जबरदस्त झेल होता. देखिए ये कैच भागकर चले गए, एक हाथ से कैच लपका, रफ्तार पर सवार होके शिकार किया गया. उसामा आज असरदार नहीं साबित हुए. टेनिस क्रिकेट .in पर ये एक्शन देखिए. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, ऑन साइड पर दे घुमा के खेलना चाह रहे थे, बहुत ऊपर गेंद चली गई और गेंद के नीचे खिलाड़ी. बहुत ही शानदार कैच. प्रिंस गेंदबाज है और ये राजा है, रफ्तार के राजा है और कमाल की गेंदबाजी कर रहे हैं. पहले ओवर में 2 बल्लेबाज बैक टू द पेवेलियन. वो भी स्टार 11 संकट में. मोबी केअर स्टार 11 संघ जर आपण पाहिले गेले तर अगदी शून्यावरती असताना 2 विकेट इथे आलेले आहेत. प्रिन्स जबरदस्त आपल्याला खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये वर्चस्व बघायला मिळालं. मातीची खेळपट्टी आणि त्यानंतर जर आपण पाहिले गेले तर फलंदाजांना इथे येणाऱ्या अडचणी त्या निश्चितप्रमाणे प्रामुख्याने आपल्याला बघायला मिळत आहेत. कारण यापूर्वीच्या मॅचमध्ये, यापूर्वीच्या सामन्यामध्ये देखील आम्ही बघितलं इथे कुठेतरी या मैदानावरती आतापर्यंत गोलंदाजाने वर्चस्व ठेवलेलं आहे. प्रिन्स पुन्हा एकदा तयार असेल. चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा काय असतो आणि विशेषतः जर आपण पाहिले गेलं तर अजिंक्य स्ट्राईक ऑन तयार. यावेळी मात्र अगदी सावधरित्या चेंडूला इथे खेळलाय. शॉर्ट कव्हरच्या दिशेने रोहन चेंडूला इथे फील्ड करतो. एका हाताच्या साह्याने मात्र चेंडू अडवण्याचा त्याचा प्रयत्न होता. अग्रेसिव्ह फिल्डिंग आपण प्रशांत सर पाहतोय मैदानामध्ये तयार आहे. और दूसरी तरफ बल्लेबाज एग्रेसिव बल्लेबाजी.
आक्रामक बल्लेबाजी करना चाह रहे थे। इनकी सोच बहुत अच्छी थी, लेकिन शुरू शुरू में गेंदबाज प्रिंस जो तेज रफ्तार की गेंदबाजी करते बहुत बड़ा नाम है, तो उनको खिलाफ थोड़ा सा रक्षात्मक तरीके से खेलने की जरूरत है। जिस तरह से अजिंक्य रोज सिंगल लिया, फ्रंट फुट पर जंटर पुश किया गया, तो उसी तरह से आपको वो बल्लेबाजी करनी थी। पहले प्रारंभिक बल्लेबाजों ने बहुत तेजी के साथ रन बनाने का प्रयास किया, कदमों का इस्तेमाल करने का प्रयास किया, धी घुमा के खेलने की जब कोशिश की, हमला किया और दोनों बल्लेबाज शिकार बन के बैक टू द पेविलियन चले गए हैं। पहले ओवर की कहानी बीच मैदान पर जारी है। टूर्नामेंट के आयोजनकर्ता अंबादास शिरसाट, सतीश शिरसाट गेंदबाजी करने के लिए प्रिंस तैयार। बहुत अच्छी गेंद, बहुत बढ़िया गेंदबाजी, टिप्पा खाती नीचे रही है। विकेट कीपर बबलू ने गेंद को विकेट के पीछे बहुत बढ़िया तरीके से गैदर किया, बहुत बढ़िया। एक बार फिर उंगलियां फिरते हुए गेंद के ऊपर प्रिंस शानदार गेंदबाजी कर रहे हैं। तर नक्कीच सुरेख चेंडू आपल्याला बघायला मिळाला। आतापर्यंत आपण पाहिले आउट कटर चेंडू त्याचे बघितले, परंतु यावेळेस मात्र जर आपण पाहिले गेले तर अस्फर आपण पाठवते मैदानामध्ये स्ट्राईक आउट आहे आणि त्याच्यासाठी इन कटर हा चेंडूचा वापर आपल्याला प्रिन्स कडून बघायला मिळतोय। यावेळी पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय, अक्रॉस द बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न होता। काय जबरदस्त षटक आपण पाहतोय प्रिन्सने हाताळलं। पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मोबिकेअर स्टार 11 या संघाची धावसंख्या जर आपण इथे बघितलं गेलं तर 2 फलंदाज बाद आहेत, 1 धाव स्कोर कार्ड वरती आहे। क्या बेहतरीन शुरुआत दिलाई है प्रिंस ने, शानदार गेंदबाजी बिल्कुल करते हुए, और ताकत है गेंदबाजी करना बिल्कुल वो तेज रफ्तार के साथ। 30 गेंदों में 74 रनों की जरूरत है। डीजे मास्टर हमारे साथ जुड़ेंगे और एक छोटा सा ब्रेक लेंगे, चर्चा जारी रहेगी, गुफ्तगू जारी रहेगा। पहले ओवर के बाद रन संख्या कुल मिलाकर अनिश्चित प्रमाणे आपण पाहतोय डीजे रुके, डीजे रुके, thank you, डीजे डीजे। रुके, अब रुकना पड़ेगा। पहला ये बॉल। लास्ट ओवर था, बहुत बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन। शुक्रिया डीजे। ये प्रिंस का ओवर था जिन्होंने बहुत बढ़िया गेंदबाजी की, 2 शिकार आपने किए हैं और बल्लेबाजों को बैकफुट पर लेके गए। टेनिस क्रिकेट .in पर ये सारी चीजें आप जल्दी देख सकते हैं और लगभग 20 लाख सब्सक्राइबर है, बहुत बड़ी उपलब्धि। और प्रिंस का कमाल का ओवर था, शानदार ड्रीम स्टार्ट करके दिया अपने टीम के लिए। तर निश्चितप्रमाणे आपण पाहतोय ज्या खेळाची अपेक्षा खऱ्यातनं संघनायकांना होती प्रिन्स कडून आणि तशी स्ट्रायकर गोलंदाज आपण पाहतोय जबाबदारी फार मोठी घेऊन गोलंदाजी करावी लागते, पॉवर प्लेचं षटक असतं आणि अशा परिस्थितीमध्ये प्रिन्सने ज्या प्रकारची गोलंदाजी केली, अवघे 1 सिंगल मात्र त्यांनी खर्च केले आणि त्यानंतर जर आपण पाहिलं 2 विकेट महत्त्वाच्या मिळवलेल्या आहेत। आता पाहिजे षटक क्रमांक दुसऱ्याला इथे प्रारंभ होतोय। एकंदरीत प्रशांत सर आपण पाहिले तर या पाथर्डी नगरीमध्ये, अहिल्या नगरीमध्ये जर आपण बघितलं गेलं तर या क्रिकेटच्या स्पर्धेला ग्रामीण क्रिकेट कुठेतरी या ग्रामीण क्रिकेटने ग्लॅमर घ्यावं, ग्रामीण क्रिकेट पुढे यावं, हा प्रामाणिक प्रयत्न करणारे अमोलजी सिरसाट यांचं खऱ्या अर्थाने मी विशेष कौतुक करेल। यावेळी कुलवटाप्याचा बॉल होता, अगदी जर आपण पाहिलं 30 यार्ड सर्कलच्या अगदी सरळ मिड ऑफ आणि मिड ऑनच्या डोक्यावरून खेळलेला चेंडू, स्ट्रेट हिट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 4 धावेसाठी चौकार।
दिल मांगे मोर, टीम मांगे मोर और ये लगा शानदार फोर। सिरसा चैंपियन ट्रॉफी 2024 में दमदार खेल और इस वक्त जरूरत है वेलकम बाउंड्री। ये चौके के साथ स्कोर पहुंच चुका है 11 पर। प्रतियोगिता का आज का तीसरा दिन और प्रोफेशनल खिलाड़ी मैदान के अंदर, सुपरस्टार मैदान के अंदर है। विदर्भ के टैलेंटेड बल्लेबाज बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं। फिर उसकी अगली गेंद ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, मिस टाइम स्ट्रोक है, बॉडी लाइन पर खिलाड़ी वैसे से दूर है, गेंद के नीचे और ये क्या छोटा सपना टूटा, मुकद्दर रूटा। आकाश ने क्या छोड़ा है, लेकिन फिरोज को देखिए, फिरोज बहुत निराश है, फंसाया था बल्लेबाज को। सुमित ये बिल्कुल बहुत महत्वपूर्ण है। 75 आपके पास बैंक बैलेंस अच्छा है, लेकिन आप इस तरह से फील्डिंग करेंगे तो विदर्भ को मौका मिलेगा कमबॅक करने के लिए। तर निश्चितप्रमाणे ते कमबॅक करावंच लागणार आहे, कारण ज्या प्रकारचे आपण पाहतोय सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये 2 विकेट आल्या आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर आकाश चंदेर याने मात्र इथे झेल जो सुटलाय बघायचं आहे। जीवदान तर मिळाले आणि जेव्हा जेव्हा जीवदान मिळालेले फलंदाजांना तेव्हा मात्र एक वेगळा आत्मविश्वासाने फलंदाजाने बॅटिंग केली आहे। यावेळी जीवनदान मिळालं आणि आता इथे जखमेवरती मीठ सोडलाय, चेंडू सरळ स्ट्रेट हिट, जबरदस्त स्ट्रोक, धमाल बेमिसाल, षटकार 6 धावा। आपण आता काही मित्र परिवार आहे। एक मित्राची इच्छा अशी आहे की तो रोज रात्री उशिरा घरी जातो आणि घरी गेल्यानंतर काहीतरी त्याला बोलणे ऐकावे लागतात। काय प्रॉब्लेम आहे नक्की? मित्र त्याला जागा दे बोलायला, काय होतं नक्की? उशीर होतो ना घरी जायला, मग काय पुढे काय घरचे काय म्हणतात? हाताने घेऊन खावं लागतंय, दुसरं काय। किती उशिरा घरी जातात? 2:30 वाजतात रोज। अरे बाप रे, तुमचं नाव सांगा एकदा? पप्पू शेळके। चला पप्पू सर, तुम्हाला एक प्रश्न करतो, त्या प्रश्नाचं उत्तर मला सांगा। याच्या अगोदर जी मॅच झाली त्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच किताब कोणाला मिळाला? नाही, आम्ही आता आलो। अरे बापरे, तुमच्यापैकी कोण आहे? मॅन ऑफ द मॅच किताब कोणाला मिळालाय अगोदरच्या मॅचचा? कोण आहे? रोहित शर्मा। तुमचं नाव काय? अफरोज शेख। अफरोज शेख, मला तुमचं अप्रूक वाटलं। रोहित शर्मा, उत्तर बरोबर आहे। तुम्हाला नॉमिनेट करतोय, या ठिकाणी आम्ही नावं लिहून घेतोय। मला गणपती बाप्पा मंगल मूर्ती, मला छत्रपती शिवाजी महाराज की। थैंक यू। ऑल टू कम बॉक्स। शुक्रिया मनोज, वेलकम बैक, सभी का स्वागत है। आप देख रहे हैं सिरसा चैंपियन ट्रॉफी 2024 का घमासान अहमद सिरसा सती सिरसा इस टूर्नामेंट के आयोजन करता है। 2 ओवर की कहानी, जिस तरह से वो आखिर गेंद पर बड़ा स्ट्रोक आया, मैच में कमबैक करने का मौका विदर्भ को मिला है, तो मजा आएगा सुमित। इस मैच में मजा आएगा। डायमंड का डायमंड, लोहा लोहे को काटता है। 2 शेर जब लड़ते हैं तो मैच देखने का मजा कुछ अलग होता है। ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, बेहतरीन टाइमिंग, बॉर्डर पर खिलाड़ी तैनात, क्या क्या टपक पाएंगे, क्या छोड़ा है। 2 रन लेने का मौका, विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों बैटर और 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। तीसरे ओवर में 21 2 विकेट के नुकसान पर विदर्भ 75 रनों का पीछा करते हुए। तर निश्चितप्रमाणे मग पाहिलं तर अगदी योग्य उल्लेख केला खऱ्या अर्थानं प्रशांत सर तुम्ही की एका मेणामध्ये 2 तलवारी राहू शकत नाही, एका जंगलामध्ये 2 वाघ राहू शकत नाही आणि एका जंगलाचे 2 वाघ कधी राजाही होऊ शकत नाही। आज बघायचे ते 2 वाघ इथे समोरासमोर भिडलेले आहेत। स्कोर कार्डकडे मी तुम्हाला इथे घेऊन जातोय पुन्हा एकदा। 21 धावा। यावेळी धीम्या गतीने टाकलेला चेंडू ओळखला, मिड विकेटला चेंडू ते खेळलाय आणि क्षेत्ररक्षक इथे मात्र शोधून काढलाय। विकेटचं पतन होईल। धक्का क्रमांक 3. एक्शन रिप्ले देखिए tenniscricket.in द्वारा ऑन सेट पर खेलने की कोशिश। डीप मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है। सुभाष ने बहुत अच्छा कैच लपका और अजिंक्य देशमुख 7 रन बना के बैक टू द पेवेलियन चले गए। बहुत बड़ी सफलता। अब बबलू बिल्कुल चर्चा कर रहे। काइनेटिक ग्रीन की जो गाड़ी आपके स्क्रीन पर है, खूबसूरत ट्रॉफी आप देख रहे हैं। मैन ऑफ द सीरीज के लिए सुमित ये गाड़ी दी जाएगी। और इलेक्ट्रिक गाड़ी जो है, आज का जमाना वैसे अगर देखें तो पहले पेट्रोल चलता था, डीजल चलता था, लेकिन अब इलेक्ट्रिक गाड़ी का दौर आ गया। तर निश्चितप्रमाणे मिळेल। तुम्ही इलेक्ट्रिक गाडीचा जरी उल्लेख केला तिथे, परंतु जर आपण पाहिलं गेलं तर जी मानाची ट्रॉफी आहे, ज्या ट्रॉफीसाठी हा सर्व 88 मैदानाच्या मध्ये जे घमासान सुरू आहे, ती आकर्षक ट्रॉफी आपल्या स्क्रीनवरती बघायला मिळते। काइनेटिक ग्रीन आपके स्क्रीन पर है और खूबसूरत ट्रॉफी। बढ़ गए दर्शक, बढ़ गए दिलचस्पी और कौन लेके जाएगा ये चैंपियन, खास करके सिरसा चैंपियन की खूबसूरत ट्रॉफी।
सिरसा चैंपियन ट्रॉफी, बहुत ही बेहतरीन आयोजन, शानदार खेल, स्कोर 21-3 विकेट के नुकसान पर। प्रिंस गेंदबाजी करने के लिए आए हैं, ओवर तीसरा प्रगति, 2 गेंदों पर अगर सुमित देखे तो 2 रन और बहुत महत्वपूर्ण विकेट प्राप्त किया। अभी तक प्रिंस ने 3 शिकार किए हैं। चांगली गोलंदाजी मी म्हणेल आणि संघाच्या संगणकाने चांगला त्याचा वापर देखील इथे केलेला आहे. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 2 विकेट त्यांनी मिळवल्या. याही षटकामध्ये अजिंक्यला त्यांनी डगआउटच्या दिशेने पाठवले. यावेळी मात्र आपण पाहिले गेले तर चेंडूने उंची घेतली आहे, लांबी किती आहे बघायचंय. ओ आणि तिथे मात्र आपण पाहतोय चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर. सिरसा चॅम्पियन ट्रॉफीला सॅल्यूट ठोकणारा षटकार 6 धाब्यांसाठी. पहचान बनाने का मौका है, बहुत बड़ा मंच है, बैकफुट में चले गए थे, बैट स्विंग बहुत अच्छा था, गेंद को स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ खेल दिया था। दर्शन स्ट्रोक अमीर रशीद का और इसी के साथ इन्होंने आगाज किया। प्रिंस के ऊपर हमला, शॉर्ट पिच गेंद के ऊपर बहुत ही खूबसूरत छक्का अमीर के बल्ले से। रिवर्स खेलना चाहते थे, यह अच्छा स्ट्रोक नहीं था, इस बार बढ़िया गेंदबाजी, गति परिवर्तन किया गया था प्रिंस द्वारा। इस मुकाबले की बात करें तो एक बहुत बड़ा मुकाबला गोविंद यूनाइटेड और मोबिकेड स्टार 11 विदर्भ के बीच, स्कोर 28-3 विकेट के नुकसान पर 75 रनों का टारगेट है। तो इस ओव्हर की बात करें तो थोड़ा इव्हेंटफुल ओव्हर चल रहा है आणि हे गरजेचं देखील आहे, कारण ज्या प्रकारे प्रिन्स गोलंदाजी करतो इथे पहिला जर आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये अवघी 1 धाव त्याने खर्च केली. या षटकामध्ये थोडंसं जर आपण पाहिले गेलं तर एक षटकार जरूर आला, 2 धावा येताना बघायला मिळाल्या. 28 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पुण्याच्या पाहायचं मॅचकडे तुम्हाला ती घेऊन जाईल. स्ट्राईक कव्हर यावेळी पुण्याला धीम्या गतीने टाकल्याचा प्रयत्न मैदानामध्ये जरूर बघायला मिळतो. व्हेरिएशन निश्चितप्रमाणे प्रिन्सने इथे मैदानामध्ये दाखवलं. एक सिंगल आली, दुसरा धावेचा प्रयत्न, बॅकअपसाठी खेळाडू नाहीये. रोहन मात्र इथे बॅकअपसाठी येईल. 2 धावा तिथे यशस्वीरित्या घेतल्या जात आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने संघाचं धाफलक आता मात्र पुढे जाऊन पोहोचेल. धाफलकावरती 30 धावा धाफलकावरती आहेत. अपेक्षाप्रमाणे आपण पाहिलं गेलं तर इथे कुठेतरी आता मोबिकेअर स्टार 11 हा संघ जर आपण पाहिलं थोडासा गिअर चेंज करतोय आणि हे करावं लागणार आहे, कारण तुम्हाला 75 धाब्यांचं टार्गेट तुमच्या डोळ्यासमोर उभं आहे. रनों के भूख को बढ़ाने की जरूरत है। इस वक्त जो टीम की मांग है उसको पूरा करने का समय आ गया। स्कोर 30-3 विकेट के नुकसान पर। ऑनसेट पर खेलना चाहते, टप्पा खाते उछाल जरूर मिला। दिल्ली के जहाबाज खिलाड़ी प्रिंस कमाल कर रहे मैदान के अंदर। 3 ओवर का खेल और 30 रन 3 विकेट के नुकसान पर है। रिक वाइड 15 की तरफ चला गया है। 18 गेंदे अभी भी आना शेष है और कमाल की गेंदबाजी दिल्ली के खिलाड़ी है। प्रिंस 2 ओवर 12 रन और 3 शिकार, मैग्निफिसेंट बॉलिंग। जबरदस्त गोलंदाजी आपल्याला इथे बघायला मिळाली आणि समीकरण जर आपण इथे पाहिले गेले तर मोबिकेअर स्टार 11 संघाला 18 चेंडूंचा खेळ आता शिल्लक आहे आणि या 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 45 धावींची अजूनही जी गरज इथे असणार आहे. कुठेतरी असं म्हणतात की प्रत्येक जीवनाची सुरुवात ही कठीण परिस्थितीतून होत असते, संघर्षातून होत असते, परंतु त्या कठीण परिस्थितीतून स्वतःला सावरायचं असतं, त्यातून शिकायचं असतं आणि त्यातून पुढे मार्ग काढायचा असतो आणि तेच आता मोबिकेअर स्टार 11 संघाला करावं लागणार आहे. शुरुआत से पहले हर कोई कार्य जो है ना वो कठिन होता है। अब एक बार फिर इस मुकाबले में वैसे मैं हमेशा कहता हूँ कि अच्छा ड्राइवर वही होता है जो सही समय पर गियर चेंज करता है। गियर चेंज करने का समय खास करके अस्पर के लिए बहुत, अस्पर मिर्जा बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है। अमीर ने स्टार्ट अच्छा किया। 18 के तो 45। टेनिस क्रिकेट में अगर आप देखें तो ये रन बन सकते हैं, लेकिन मैं दरख्वास्त करना चाहूंगा खास करके सारे खिलाड़ियों के लिए समय ज्यादा न ले, वक्त बहुत ज्यादा जा रहा है। सिरसा चैंपियन ट्रॉफी 2024 प्रतियोगिता का 3रा दिन टूर्नामेंट का आयोजन करता अंबादा सिरसाट, सतीश सिरसाट और नगर के लिए, खास करके इस आज ग्राउंड के लिए, आज इस एरिया के लिए बहुत बड़ी उपलब्धि। प्रोफेशनल खिलाड़ी इस मंच के साथ जुड़े हुए हैं। तर 18 चेंडूंचा आता खेळ शिल्लक आहे आणि निश्चितप्रमाणे व्यावसायिक दर्जाचे खेळाडू ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर भारतभराचं आणि आशिया खंडाचं क्रिकेट ज्या खेळाडूने गाजवलं ना, असे सर्व तारे सितारे आज या पाथर्डी नगरीमध्ये दाखल झालेले आहेत. रोहन खरात बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय ते. यावेळी पाहायचं हा ट्रॅकर चेंडू होता, पुल तर केलाय आणि सक्सेसफुल मुख्य व्यासपीठावरती चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 धावा. बल्लेबाज अमीर रशीद, ये स्ट्रोक देखिए, हिम्मत मत हारना, ऐसे ही चलते रहना, जिन्होंने कहा था तेरे बस का नहीं है उनको कुछ करके दिखाना, ये मौका है आपके लिए। और मिस्टर गेंदबाजी करने के लिए रोहन करात गेंदबाजी कर रहे। पहली गेंद पर बहुत अच्छा स्ट्रोक था और उसके बाद में रोहन करात ने कमबैक किया। तेरी मेरी मैदान के अंदर चल रही है। तर निश्चितप्रमाणे हेच खऱ्या अर्थानं बॅटल आपल्याला बघायला मिळणार आहे. रोहनवरती जरूर षटकार आला असेल, परंतु कमबॅक करण्याची तयारी त्याच्याकडे आहे.
यावेळी पुन्हा पाहायचंय त्याच दिशेने टाकलेला चेंडू, त्या चेंडू टप्पा थोडासा मागे ठेवला. ओ हो, दोन खेळाडू मात्र केतनचा कॉल तिथे बघायला आपल्याला मिळाला नाही. पप्पू आपण पाहिलं गेलं तर पप्पू तोडकर पाठोमागून आले होते बॅकअपसाठी. कदाचित पप्पूंकडे इतका वेग आहे धावण्यासाठी, मात्र ते ओळखले जातात. परंतु आपण पाहिलं गेलं तर झेल जरूर झाला असता. कॉम्बिनेशन आपल्याला बघायला मिळालं नाहीये. आता जर आपण पाहिलं गेलं तर एक सिंगल येताना बघायला मिळणार आहे. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल 37 धावा. रोहन खरात आपण पाहिजे या खेळाडूला अगदी कमी वयामध्ये कमी वेळेमध्ये फार मोठी उंची प्राप्त करणारा आणि टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आपलं नाव कोरणारा तो रोहन खरात आहे. बिल्कुल सही। और अब 3 गेंदों का खिलाना बाकी। पहले 3 गेंदों में 7 रन, एक सिक्सर, एक बिंदी गिर, एक सिंगल। स्ट्राइकर इन पर बल्लेबाजी करने के लिए मिर्जा। इस पर फील्डिंग फ्लैग स्लिप, एक पॉइंट क्या एक खिलाड़ी अब फिलहाल फील्डिंग में तब्दीली हो रही है। जो बॉल लॉन्ग ऑफ का खिलाड़ी पप्पू बॉल लॉन्ग ऑफ क्षेत्र में मौजूद है, मिड ऑफ क्षेत्र में लेके आए हैं। केतन कवर क्षेत्र में डीप एक्स्ट्रा कवर पर आप देख रहे हैं इस पर शेख साफ मौजूद है। तो ऑफसाइड पर 5 खिलाड़ी, बल्लेबाज मिर्जा के लिए प्लेइंग ऑन 14। बहुत अच्छी गेंद, समझ नहीं पाए, आगे खेले पीछे खेले, इस बार दुविधा में रहे बल्लेबाज मिर्जा। बिंदी गेंद है, 4 गेंदों का खेल, इस ओवर में 7 रन स्कोर अभी तक अर्जित किए हैं। स्कोर है 33, 3 विकेट के नुकसान पर। और रोहन तयार आहे. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर हलकीशी बॅटची आपण पाहतो, बॅटला ब्रश करत मात्र विकेट किपर बबलू पाटील यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसरला. यश मिळवतोय रोहन खरात. जाऊया डीजेकडे. फिलहाल 37, 3 विकेट के नुकसान पर। ओवर चौथा प्रगति पर है। और ये गेंद देखिए जिस तरह से बल्लेबाज आउट हुए हैं, फुटवर्क नहीं था। टेनिस cricket.in पर आप जरूर देखेंगे बल्लेबाज किस तरह से फंस गए थे। संदेश पिला ने शुक्रिया। टिप ऑफ स्टंप के बाहर की तरफ निकली गेंद, बाहरी किनारा, और बबलू के हाथ में कैच है। विकेट मिला, डब्लू मिला। बबलू बहुत खुश हो जाएंगे जिस तरह से बबलू ने कैच लपका था। 37, 4 विकेट के नुकसान पर है। रोहन खरात का आप देख रहे हैं, बहुत खुश है। बहुत अच्छी गेंद, और ब्रेक, लेग ब्रेक, और एक बार फिर एक सीधी गेंद उनके पास है। लेदर बॉल का अनुभव है, महाराष्ट्र प्रीमियर लीग खेल चुके हैं, काबिलियत क्षमता है। टेनिस क्रिकेट में कम उम्र में पहचान बनाने वाले खिलाड़ी। तर निश्चितप्रमाणे आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती जरूर षटकार आला प्रशांत सर, परंतु त्यानंतरचं जे कमबॅक बघायला मिळालं, 4 चेंडू त्याचे अप्रतिम त्याने हाताळले. समीकरण आता पाहिलं गेलं तर ते शेवटचे 13 चेंडूंचा आता खेळ शिल्लक आहे आणि या 13 चेंडूंमध्ये 38 धावा जिंकण्यासाठी मात्र ज्या बनवायच्या आहेत. इथून पुढे खऱ्या तर असं मैदानामध्ये संघर्ष तो मात्र तुम्हाला फार मोठा करावा लागेल. तुम्हाला जिंकायचं असेल तर बॅटरला इथे कुठेतरी घेर चेंज करावा लागणार आहे. ओहो, टप्पा थोडासा मागे ठेवला. पंच तिथे आपण पाहतोय थोडीशी निराश आहे. तर व्हाईट बॉल इथे मात्र पंचाने इथे कॉल कळवलाय. अतिरिक्त धाव इथे मैदानामध्ये येईल आणि या अतिरिक्त धावेने स्कोर कार्ड पुढे जाते धापलकावरती 38 धावा. चौथे ओवर की कहानी बीच मैदान पर जारी है और रोहन खरात गेंदबाजी करते हुए कौशल ऑन स्ट्राइक। इस बार अब ब्रेक का मिशन है क्या? ये पहली है, ये एक्शन रिप्ले देखना बहुत जरूरी। 12 गेंदें 37 चाहिए, लेकिन टेनिस cricket.in पर देखिए क्या आखिरी गेंद, क्या कमाल की गेंद थी। और बल्लेबाज पूरी तरह से फंस गए थे, कुछ समझ में नहीं आ रहा था क्या हुआ। एक्शन रिप्ले देखिए टेनिस cricket.in द्वारा। 4 ओवर के बाद 38, 4 विकेट के नुकसान पर। आपण आता या ठिकाणी श्री साईबाबा गॅलरीमध्ये आहे, जिथं महिला कक्ष आणि काही महिला आपल्या बरोबर निश्चितप्रमाणे जोडल्या जात आहेत. दीदी तुझं नाव सांग पहिलं. पंकजा सानप. पंकजा, क्या बात. पंकजा, कधी क्रिकेटच्या मॅचेस पाहिल्यात की पहिल्यांदाच पाहते? टीव्हीवर पाहिलेले. टीव्हीवरती पाहिल्यात. आज टीव्हीवरचा फील येतंय का इथे? हो. तुला एक प्रश्न करू? हा. बरं, मला सांग, आपल्या पाथर्डी शहरातली अशी कोणती कन्या आहे जिने भारतासाठी प्रतिनिधित्व केलेलं आहे? अंबिका वाटाडे. क्या बात. एकदा जोरदार टाळ्या याच्यासाठी. आणि तुझं उत्तर बरोबर आहे. तुझं नाव निश्चितप्रमाणे आम्ही लकी ड्रॉ मध्ये घेतोय. बोला सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की, सद्गुरु साईनाथ महाराज की. ओटू कॉम्बॉक्स. थँक्यू. थँक्यू म्हणून सर. आणि पुन्हा त्या मॅच कडे तुम्हाला ते घेऊन जातोय. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर. पहिला चेंडू खोलवा टप्प्याचा चेंडू होता. हिमांशू इथे आपण पाहिलं षटक क्रमांक मैदानामध्ये आता 5वं षटक इथे मैदानाच्या मध्ये घेऊन आलेलं आहे आणि समीकरणाकडे मी तुम्हाला इथे घेऊन झालोय. शेवटचे आपण पाहिले तर 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 37 धावा अजूनही जिंकण्यासाठी जे बनवायचे आहेत आणि इथून पुढे आता मात्र फार मोठा संघर्ष हा तुम्हाला करावा लागणार आहे. पावलांचा वापर आपण पाहिला तर निश्चितप्रमाणे जाग्यावरून 38 सर्कल, मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू खेळलाय. लॉंग ऑफ मध्ये चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 धावेसाठी.
डीप लॉंग ऑफ मध्ये एक टप्पा घेत आलेला चांगला स्ट्रोक, लेट पण थेट चौकार. दर्शन स्ट्रोक. पप्पू बहुत अच्छी बल्लेबाजी कर सकते, काबिलियत है इनके पास. ये भी हवा में गेंद है, बहुत ऊपर और दूर भी चली गई है, गेंद बाउंड्री के बाहर. व्हाट अ शॉट. डोंट बी वायलेंट, बी साइलेंट एंड शो योर टैलेंट. इट्स अ सिक्सर. थँक्यू डीजे. आणि इथे जर आपण पाहिलं गेलं तर निश्चितप्रमाणे असं म्हणतात ना, कॅप्टन फ्रॉम लीडिंग फ्रंट, तेच मात्र इथे दाखवतोय अमीर. जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये अमीर कडून बघायला मिळतीये. मंजिल से आगे बढ़कर मंजिल की तलाश कर, मिल जाएगा तुझको दरिया, तू समंदर की तलाश कर. प्रयत्न करायचे आहेत. हा मात्र चेंडू आपण पाहतोय शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू इथे खेळलाय. धावेसाठी मात्र इथे प्रयत्न होणार नाहीये. स्कोर कार्डकडे तुम्हाला इथे घेऊन जाईल मोबी केअर स्टार 11. या संघाची धावसंख्या आपण पाहतोय 54 धावा. 3 चेंडूचा आता खेळ शिल्लक राहिलाय आणि जिंकण्यासाठी 21 धावा अजूनही बनवायच्या आहेत. बहुत बढ़िया प्रदर्शन रहा पप्पू का. इस मुकाबले में 29 रन पर खेल रहे हैं. इस बार ऑन साइड पर खेलना चाहते थे, टिप्पा खाते बिल्कुल इस घुमाव मिला. अच्छी गेंदबाजी कर रहे गेंदबाज रोहन करात. स्कोर 54, 4 विकेट के नुकसान पर. 2 गेंदों का खेल अभी भी आना बाकी. रोहन करात आपके स्क्रीन पर हैं. रोहन चांगलं कमबॅक बघायला मिळालं. पुन्हा एकदा जागेवरून पावलांचा आपण पाहिलं तर मुवमेंट जरूर झाली, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क आपल्याला बघायला मिळत नाही. चेंडू इथे डॉट आलेला आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर षटकार आला, परंतु त्यानंतर लागोपाठचे 3 चेंडू इथे डॉट येत आहेत. कदमों का इस्तेमाल जरूर किया गया था. बल्ले का ने किनारा गेंद फाइनल में चली गई और इस मैच में गोविंद यूनाइटेड टीम ने बहुत ही शानदार प्रदर्शन करते हुए जीत का स्वाद चख लिया. कांग्रेचुलेशन गोविंद यूनाइटेड. रोहन कराज 2 ओवर 8 रन, बहुत महत्वपूर्ण एक सफलता उनको मिली है. और मुंबई केयर की बात करते, विदर्भ की बात करें तो पप्पू को क्या 5वें ओवर में आप ज्यादा बल्लेबाजी करने का मौका दे सकते थे, वो एक चर्चा जरूर हुई. दूसरे एंड से बिल्कुल स्ट्राइक रोटेट ने हुआ, सिंगल नहीं आया. कृष्णा सातपुते के 41 रन, बहुत ही धुआंधार बल्लेबाजी. 15 गेंदों का सामना किया. केतन मात्रे ने 18 गेंदों में 27. ये दोनों ने बहुत बढ़िया साझेदारी बनाई थी. अमीर ने 29 रन बनाए. शानदार गेंदबाजी जरूर की, लेकिन मैच नहीं बचा पाए. प्रिंस के कमाल की गेंदबाजी. 2 ओवर 12 रन 3 विकेट. एक्सीलेंट बॉलिंग प्रिंस. दिल्ली से आए, इतना दूर से आए, लेकिन दिल्ली के दिल वाले हमेशा सबका दिल जीते हैं. और महाराष्ट्र में आके भी प्रिंस ने कमाल की गेंदबाजी की है. तर निश्चितप्रमाणे मिळेल की प्रत्येकाला इथे प्रत्येक जण प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठीच आलेला आहे. प्रत्येक जण इथे आज मनगडाचा जोर दाखवण्यासाठी आलेला आहे.